नमस्कार. तर आज आपण बघणार आहोत परफेक्ट रेसिपी मटन करीची आणि तेही अतिशय सोप्या पद्धतीमध्ये आणि गॅरंटी आहे की हे 100% तुम्हाला आवडेल आणि हे परफेक्टली शिजलं जातं आणि ही प्रोसेस कशी आहे ते मी आज तुम्हाला याच्यामध्ये दाखवणार आहे. त्यापूर्वी नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि त्यासोबतच बेल आयकॉन दाबा जिकडे तुम्हाला नवीन नवीन रेसिपीजचे अपडेट्स मिळत राहतील. आता मी इथे अर्धा किलो मटन घेतलेले आहे, चांगलं व्यवस्थित धुवून आणि ह्याचे छोटे छोटे पीसेस करून घेतलेले आहे, जेणे की हे पटकन शिजेल आणि अजिबातही वातूड लागणार नाही. तर यामध्ये आपण एक मोठा चमचा आलं लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट घालून घ्यायची आहे आणि मटणाला लागेल इतकं आपण चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत. मीठ घातल्यानंतर त्यामध्ये आपण अर्धा चमचा हळद घालणार आहोत, 1 चमचा लाल तिखट घालणार आहोत आणि त्यासोबतच 1 चमचा धनजिराची पूड. आता हे सगळं घातल्यानंतर त्यामध्ये आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि हे आपण तुमच्याकडे जर जास्त वेळ असेल तर अर्धा 1 तास मॅरिनेट करून ठेवू शकतो किंवा कमी वेळ असेल तर 15 ते 20 मिनिटं ठेवलात तरी चालेल. आता वळूया पुढच्या प्रोसेसकडे. मसाल्यासाठी काय करायचं आहे, आपण इकडे नारळाचं वळं घेतलेलं आहे मी सुकं आणि ते मी भाजून घेणार आहे डायरेक्टली फ्लेमवरती. या प्रोसेस केल्याने आपली जी मटन करी आहे ती खूपच टेस्टी बनते, म्हणून ही प्रोसेस नक्की करा. तसं व्यवस्थित आपण भाजून घ्यायचं आहे, सांभाळून भाजून घ्यायचं आहे. सगळ्या ठिकाणातून जास्त काळं करायचं नाही आहे, थोडंसं असं भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित. फ्लेम मी इथे मीडियम टू हाय ठेवलेली आहे, मगच आपलं जे वळं आहे ते छानपैकी भाजून घेऊ शकतो आपण. आता हे माझं भाजून झालेलं आहे, हे थोडं थंड करत ठेवूया. थंड झाल्यानंतर काय करायचं आहे, आपण किसणीच्या जाड्या बाजूने व्यवस्थित किसू घेऊ शकतात किंवा तुम्हाला जमत असेल तर तुम्ही बारीक बारीक काप केलात तरी चालेल, पातळ पातळ काप केलात तरी चालेल. तुमच्या हिशोबाने तुम्ही किसून घ्या किंवा बारीक काप केलात तरी चालेल. आता हे आपण साईडला ठेवून घेऊया आणि वळूया पुढच्या प्रोसेसकडे. तर काय करायचं का पॅनमध्ये 1 मोठा चमचा तेल घालून घ्यायचं आहे आणि त्यामध्येच आपण 4 असे उभे चिरलेले कांदे घालून घेणार आहोत. हे माझे मीडियम साईजचे कांदे आहेत, जास्त मोठे नाही आहेत. तर 4 असे मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत आणि 10 ते 12 लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि हे आपण मीडियम फ्लेम ठेवून व्यवस्थित कांदा जोपर्यंत लालसर होत नाही तोपर्यंत सविस्तर भाजून घेऊया. तुम्ही जर आजचा हा व्हिडिओ बघत असाल आणि तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडत असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. त्यानंतर आता हा जो कांदा आहे तो लालसर झाला आहे, तुम्ही पाहू शकता. त्यामध्ये आपण जे खोबरं किसून ठेवलेले ते घालून घेऊया आणि पुन्हा मीडियम फ्लेमवरती 2 मिनिटं असं परतवून घेणार आहोत. व्यवस्थित मीडियम फ्लेमवर आपल्याला 2 मिनिटं परतवून घ्यायचे आहे. परतवून झाल्यानंतर आपण काय करायचं आहे, एका डिशमध्ये हे काढून घेऊया आणि थंड करत ठेवून देऊया. आता हे झालेलं आहे इथे 2 मिनिटं परतवून. तुम्ही डिशमध्ये काढून ठेवलं आणि पुन्हा त्याच फ्लेममध्ये मी इथे काही अख्खे मसाले घेतलेले आहेत. लवंग, काळी मिऱ्या, काळं फूल, धने 2 चमचे, 1 चमचा बडीशेप, मेस, छोटी वेलची, दालचिनी आणि फूल. आता हे आपण फ्लेम इथे मी लो ठेवलेली आहे आणि हे आपल्याला लो फ्लेमवरती 2 मिनिटं भाजून घेणार आहोत आपण. आता यासोबतच मी काही काश्मीरी मिरच्यासुद्धा घेतलेल्या आहेत, ज्याने आपला जो कलर आहे साराचा तो खूपच सुंदर येतो. म्हणून 4 असे काश्मीरी सुक्या मिरच्या घ्यायच्या आहेत आणि तेही 2 मिनिटं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. 2 मिनिटं झाल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा खसखस टाकलेली आहे. खसखस जर तुमच्याकडे नसेल तर नाही टाकलात तरी चालेल, ऑप्शनल आहे. आता ही काही सेकंडसाठी भाजून घेऊया आणि आपण हे जे कांदा खोबरं ठेवलं आहे त्याच्या बाजूलाच हेही काढून घेऊया आणि व्यवस्थित थंड करून घेऊया. आता हे याच्यासोबतच मी 1 इंचचा आल्याचा तुकडा बारीक करून घेतलेला आहे. आता हे संपूर्ण थंड झाल्यानंतर आपण हे एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया. थंड झाल्याशिवाय
तुम्ही वाटू नका, व्यवस्थित थंड झाल्यावरच मिक्सरला लावा आणि शक्यतो थंड पाण्याचा वापर केलात तर वाटण जे आहे त्याची जी टेस्ट आहे ती खूपच छान लागते. म्हणून हे वाटताना शक्यतो थंड पाण्याचा वापर करा. जर नसेल तर रूम टेम्परेचरचं केलात तरी चालेल. तर मी इथे 1 वाटी असं मोठी वाटी पाणी घातलेलं आहे आणि आता मी हे बंद करून व्यवस्थित बारीकसर पेस्ट करून घेणार आहे. आता हे वाटून झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता मस्त पेस्ट इथे रेडी झालेली आहे माझी मसाल्याची. आता वळूया मेन प्रोसेसकडे. काय करायचं आहे का कुकरमध्ये आपल्याला 2 चमचे तेल घालून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये मेथी मोठी विलायची मध्ये मोठी वेलची असते ती घातलेली आहे 1, काही तेजपत्ता घातलेले आहेत आणि हे आपण 1 ते 2 मिनिटं असं परतवून घेणार आहोत. म्हणजे याचा जो फ्लेवर आहे तो चांगल्यापैकी तेलात मुरेल. आता यामध्ये आपण एक असा मोठा बारीक चिरलेला कांदा घालून घेणार आहोत आणि हा कांदा जोपर्यंत लालसर होत नाही तोपर्यंत मीडियम फ्लेमवरती आपण व्यवस्थित परतवून घेऊया. आता हा लालसर झालेला आहे. तर यामध्ये आपण जे मॅरिनेट केलेलं मटण होतं ना ते यात घालून घेऊया आणि यामध्ये 1.5 पेला मी असं पाणी घालून घेत आहे. आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आणि कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे आता या स्टेजमध्ये. आणि आपल्याला आता फ्लेम आहे ते मीडियम टू हाय ठेवून 15 मिनिटं जितकी शिटी होईल तितकी चालेल. पण 15 मिनिटं आपल्याला अजिबात हा कुकर उघडायचा नाही आहे. 15 मिनिटं व्यवस्थित आपण शिजवून घेणार आहोत मीडियम टू हाय फ्लेमवरती. 15 मिनिटं झाल्यानंतर इथे कुकर थंड झाल्यावर आपण हा जो मसाला आहे तो यात घालून घेऊया आणि व्यवस्थित परतवून घेणार आहोत. आता तुम्हाला जितका पातळ किंवा जितका जाड रस्सा हवा त्यानुसार तुम्ही पाण्याची क्वांटिटी ॲडजस्ट करा. मी इथे एक अजून मोठा ग्लास पाणी घातलेला आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपण या स्टेजमध्ये. 15 मिनिटं जेव्हा आपण शिट्या देतो कुकरनी त्यावेळी हे जे मटण आहे ते व्यवस्थित प्रॉपर शिजतं. त्यामुळे शिट्या मोजत बसू नका. 15 मिनिटं प्रॉपरली आपण शिट्या देऊया. आता मला अजून थोडंसं पातळ हवं होतं म्हणून अर्धा ग्लास पाणी अजून घातलेलं आहे मी आणि जेवढं करीला लागेल तेवढंच मीठ टाकलेलं आहे कारण मटणासाठी आपण ऑलरेडी मीठ यात घातलेलं होतं म्हणून थोडंसंच टाकायचं आहे नंतर. आणि व्यवस्थित आता आपण 5 मिनिटं शिजवून देणार आहोत मीडियम फ्लेमवरती, मीडियम टू लो फ्लेमवरती. तुम्हाला जर बघायचं असेल तर तुम्ही पाहू शकतात हे जे माझं पीस आहे एक ते व्यवस्थित मस्त असं शिजलेलं आहे. तुम्हाला पाहिजे मी हाताने तोडून दाखवते. हे बघा हे मस्त शिजलेलं आहे. त्यामुळे 15 मिनिटं शिटी येणं हे गरजेचं आहे. आता ह्याला छान तवंग सुटलेला आहे 5 मिनिटांनी. यावरती आपण कोथिंबीर पिळून घेऊया आणि 1 मिनिटांनी गॅस बंद करून घ्या. तर तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली ही नक्की कळवा. ट्राय करा. आवडल्यास लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.